करणार नाही। नक्कीच आपण अबू आझमींची बाजू तर जाणून घेणार आहोतच, मात्र तत्पूर्वी वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारे जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे मी जाईन। मला आपल्याला विचारावं असं वाटतं की वारी सतत चालत जाण्याचा मार्ग आहे, एका ठिकाणी थांबून कुठेही वारी केली जात नाही। कित्येक वर्ष तो प्रवास सुरू आहे आणि वर्षातून एकदा जाणं होतं वारकऱ्यांचं। एरवी तर पांडुरंगाचं त्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही कधीही जाऊ शकता, त्याला कुठलीही रोकटोक नाही। मात्र सामूहिकरित्या वारी करण्याची जी परंपरा आहे ती होत असताना किती शिस्तीचं पालन केलं जातं, कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी पार पडत असतात, रस्त्याच्या कडेनं चालतात की रस्त्याच्या मधून चाललं जातं, ट्रॅफिकला काही अडचणी येतात का, हे थेट आपण वारकरी संप्रदायाकडूनच जाणून घेऊयात। हनुमंतजी रामकृष्ण बोला, आपला आवाज येतोय। हा, लोकशाही चॅनलचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आमंत्रित केल्याबद्दल। आणि हा विषय जो आहे या ठिकाणी सुरू आहे, माननीय आमदार अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आता सुद्धा ते पुन्हा त्याचं वक्तव्य केलं। मुळामध्ये असं आहे की तुषारजींनी म्हटल्याप्रमाणे वारी हा वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव आहे। तर या वैभवाला कुठंही गेल्या काही वर्षात आम्ही पाहतोय की याला वैभवाला वादविवादामध्ये अडकवण्याचा थोडासा प्रयत्न केला जातोय। माझं असं स्पष्ट मत असं आहे की मुळामध्ये वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठित आहे, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही। मात्र यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर या न्यायानं वारकरी संप्रदाय सगळ्यांना सामावून घेतो की वारकरी संप्रदायाची वैश्विक आणि व्यापक भूमिका आहे। आणि ज्ञानोबाराय असं म्हणतात की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ही शिकवणारा जी वारी आहे, हे शिकवणारा वारकरी आहे। तर किमान अशा वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलताना थोडस एक लोकप्रतिनिधी या नात्यानं अबू आझमीजींनी भान राखणं गरजेचं आहे। पण मुळामध्ये असं आहे की आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगत असतात की काय आहे की विश्वाचा आकार केवढा तर तो ज्याच्या त्याच्या बिंदू एवढा। अबू आझमीजींचं विश्व हे त्यांच्या फक्त इस्लाम धर्माच्या पुरतं मर्यादित आहे का काय असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय। त्यांनी थोडंसं व्यापक होणं गरजेचं आहे। आपण ज्या वेळेला आमदारकीची आपली लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेतली त्यावेळेला या भारत देशाची अखंडता मी अक्षुण्ण राखीन अशी आपण शपथ घेतलेली आहे। तर ती अखंडता भंग होणार नाही आपल्या वक्तव्यानं, याची काळजी घेणं त्यांनी गरजेचं आहे। आणि वारीच्या संदर्भाचं आपण म्हणाल तर एका वाक्यामध्ये मी सांगतो की वारी आणि नमाज याच्यामध्ये आपला फरक असा आहे की वारी ही निरंतर चालत राहते आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या संख्येमुळं मुळामध्ये सगळ्या कायदेशीर गोष्टींचं, शासनाच्या सगळ्या नियमांचं, कोरोनाच्या काळात सुद्धा आपण पाहिलं शासनाने सांगितलं पायी वारी काढायची नाही, वारकऱ्यांनी काढली नाही, एसटी मधून प्रवास केला। मात्र सगळ्या कायदेशीर गोष्टींचं पालन करून वारी पार पडते। त्यामुळे जर ह्याच्यातून समजा गर्दी निर्माण झाली तर रस्ता जाम होतो। मात्र बेकायदेशीर पद्धतीनं बहुतांश वेळा रस्त्यावरती जाणीवपूर्वक रस्ता अडवायचा म्हणून जर नमाज पाडला जात असेल तर अशा बेकायदेशीर कृत्याची तुलना आपण वारीशी एका लोकप्रतिनिधीने करावी ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे। वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी वक्तव्याचा निषेध करतो आणि अबू आझमीजींना एक विनंती करतो लोकप्रतिनिधी या नात्यानं की आपण वारकरी संप्रदायाच्याकडं बघताना थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे। आपण हिंदू मुस्लिम हा जो आपला विषय सतत डोक्यामध्ये असेल तो आपण इतर ठिकाणी करा। वारकरी संप्रदायाच्या बाबतीत भूमिका मांडत असताना आपण थोडीशी सावध आणि व्यापक पद्धतीने भूमिका घेऊन मांडावी अशी माझी नम्र विनंती। बरोबर आहे, एका बाजूला आपण विनंती करताय तर दुसरीकडे राज्यातल्या जनतेची आणि त्या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांची माफी मागावी अशा प्रकारे तुषारजी यांचं वक्तव्य आहे। मात्र खरोखर एक राजकीय पक्ष आणि दुसरीकडे असलेले लोकप्रतिनिधी म्हणून